कसे आहात सर्व? मजेत ना? मी दुलारी, मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या आहे लक्ष्मीपूजन. त्यानिमित्ताने आपल्याला एक अष्टलक्ष्मी कलश घरात तयार करायचा आहे. व तो कसा तयार करायचा तो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो कलश स्थापन जर आपण आपल्या घरात स्थापन केला आणि त्याची पूजा केली तर आपल्याला काय कधीच धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, आरोग्य या सर्व गोष्टींची कधीही कमतरता आपल्याला भासणार नाही. हा कलश स्थापन केल्याने आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्या ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होणार. हा कलश आता कुठल्या धातूचा असावा तर ज्यांनी कोणी काल कलश घेतलाय म्हणजे तांब्याचा, चांदीचा किंवा पितळीचा किंवा मातीचा कुणी कलश घेतला, कारण धनत्रयोदशी दिवशी कलश खरेदी करणं फार शुभ मानलं जातं. त्यामुळे त्या दिवशी कुणी ज्यांनी कलश घेतलाय त्यांना किंवा ज्यांच्याकडे नाहीये, ज्यांनी नाही घेतला त्यांनी नवीन कलश पण नवीनच आणायचा. जुना कधीही कलश हे करू नका. जर चांदीचा असेल तर ठीक आहे, नसेल तर एखादा नवीन तांब्या, असा छोटा तांब्या नवीन असेल तर बरं. पण जो आपण अगदीच वापरण चांदीचा तांब्या वगैरे आपण म्हणजे किचनमध्ये किंवा एरवी आपण तो वापरत नाही, पण चांदीचा, त्यामुळे चांदीचा तांब्या जुना असला तरी चालेल. पण जर तुमच्याकडे चांदीचा तांब्या नसेल तर एवढा कलश म्हणजे आपण जी देवाला वापरतो ना तेवढा तो कलश असेल तरी चालेल. असा एखादा कलश तुम्ही घेऊन या, कारण याचे फायदे तुम्हाला अगदी म्हणजे तो कलश, अष्टलक्ष्मी कलश ज्या वेळेला तुम्ही स्थापन करणार, ज्या वेळेला तुम्ही तो मंत्र म्हणणार त्यावर लक्ष्मीपूजनच्या दिवशी, त्याचे तुम्हाला फायदे अगदी 2 महिन्यातच जाणवतील आणि हळूहळू वर्षभरात तुम्हाला त्याचे जे काही फायदे आहेत ते सगळे फायदे तुम्हाला लक्षात येतील. आणि हा कलश आपल्याला कशा स्थापन करायचा आणि म्हणजे काय आहे की मला आता कष्ट करायला नको असं काही अजिबात नाही. हा कलश स्थापन केल्यानंतर असं तुम्हाला वाटत असेल की मी आता काही कष्ट करणार नाही, मी आता तो कलश स्थापन केलाय, आता मला कष्ट करायची गरज नाही, आता काय ऑटोमॅटिकली माझ्या घरात पैसा येत राहील. पण असं नाही. तर काय आहे, याबरोबर आपणाला कष्ट देखील करायला लागतील, पण ते त्या कष्टांचं चीज होईल. कसं तर आपल्या घरात जो पैसा स्थिर होत नव्हता तो होईल, आपल्यावर जी काही कर्ज होती ती कमी होतील, आपल्या घरात आजारपणाला पैसा खर्च होत होता तो कमी होईल, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील. पण कष्ट आपल्याला करायलाच पाहिजे. ज्या वेळेला आपण बसून कधीही आपल्याकडे पैसा येत नाही, म्हणजे आपण बसून राहिलो आणि आपल्याकडे पैसा आला तर असं होत नाही. ज्या वेळेला आपण कष्ट करतो त्याच वेळेला आपल्याकडे हा पैसा येतो. तर आपल्याला काय करायचं आहे, अष्टलक्ष्मी कलश आपल्याला अष्टलक्ष्मी कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. अष्टलक्ष्मी कलश म्हणजे काय, ज्याला 8ही बाजूने अष्टलक्ष्मी कलश म्हणजे 8ही दिशांनी म्हणजे 10 दिशांनी आपल्या घरात पैसे येतात असं म्हणतात. 10 दिशांमध्ये आपल्या घरात पैसे येतात. कारण अष्टलक्ष्मी म्हणजे काय तर 8 लक्ष्मी. ज्या लक्ष्मींची नावं ऐकली तर तुम्ही म्हणणार अरे, म्हणजे तुम्हाला लक्षातच येईल की या सगळ्या लक्ष्मी आपल्याला काय देत आहेत, ऐश्वर्य, संपत्ती, धन, विद्या या सगळ्या गोष्टी या लक्ष्मी देतात. तर या कुठल्या लक्ष्मी आहेत तर पहिली आहे आदिलक्ष्मी, दुसरी धैर्यलक्ष्मी जी आपल्याला सगळ्या प्रकारचं धैर्य देते, म्हणजे कुठल्याही गोष्टी सहन करण्याची आपल्याला ताकद देते. तिसरी आहे संतान लक्ष्मी म्हणजे काय तर जी आपल्या घराचं गोकुळ करते अशी ती लक्ष्मी संतान लक्ष्मी. चौथी आहे विद्यालक्ष्मी, आपल्या घरामध्ये विद्येचे म्हणजे मुलांना विद्या, आपल्या घरामध्ये विद्येचं जे दान करते ती विद्यालक्ष्मी. नंतर धान्यलक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात धनधान्य येतं ती लक्ष्मी. नंतर गजलक्ष्मी, जी गजलक्ष्मी आपल्याकडे बघा
आपण देवाऱ्यात सुद्धा गजलक्ष्मी ठेवतो, नाहीच तर आपण फोटो तरी ठेवतो. मग ही गजलक्ष्मी जी आपल्या घरात ऐश्वर्य, पैसा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येते. विजयलक्ष्मी सगळ्या गोष्टीवर आपल्याला विजय मिळवता येतो. ज्या काही गोष्टी तुम्ही चांगल्या करणार त्या गोष्टीवर तुम्ही नक्कीच विजय मिळवणार. आणि नंतर धनलक्ष्मी म्हणजे जी आपल्या घरात पैसा आणते ती धनलक्ष्मी. या सर्व देवींची जर आपल्यावर कृपा झाली तर आपल्या आयुष्यात कोणतीच कमतरता भासणार नाही. जर म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की या 8 लक्ष्मी कुठल्या म्हणजे त्यांची नावं घेतल्यामुळे तुम्हाला लक्षात आलंच असेल की या आपल्या घरात सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लक्ष्मींच्या नावातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सगळ्या आपल्या घरात येणार. तर आपल्याला आता काय करायचंय, हा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला आता काही वस्तू टाकायच्या आहेत. तर त्या वस्तू सगळ्या धनाशी संबंधित आहेत, म्हणजे लक्ष्मी मातेशीच संबंधित आहेत. त्या आपल्याला सगळ्या त्या वस्तू त्यात टाकायच्या आहेत, म्हणजे आपल्या धनाबाबतच्या सगळ्या वाटा आपोआप मोकळ्या होतील. मी जो तुम्हाला धनपोटलीचा एक व्हिडिओ टाकलाय त्यामध्ये मी तुम्हाला पोटली कशी तयार करायची हे देखील सांगितलं आणि ती कशी अभिमंत्रित करायची हे देखील सांगितलं. जर तुमच्याकडे तुम्हाला जर पोटली बनवता येत नसेल किंवा ती पोटली शिवून घेता येत नसेल किंवा अन्य काही, तर किंवा तुम्ही म्हणाल की माझ्याकडे कलश आहे, तर तुम्ही तो कलश वापरू शकता का. म्हणून पोटली नाही तर मग हा अष्टलक्ष्मी कलश, म्हणजे जशी तुम्ही पोटली करणार तसाच हा फक्त ती आपण दोऱ्याने बांधायची अशी लाल रंगाची पोटली, तर आणि हा फक्त कलश. तर आता काय करायचं, तर तो कलश घ्यायचा. आपल्याला तो कलश ज्या मी सांगणार आहे वस्तू त्यांनी आपल्याला तो भरायचा आहे. यालाच काय म्हणतात तर अष्टलक्ष्मी कलश. तो आपल्याला काय करायचा आहे, जर तुम्ही मातीचा घेतला तर त्याला छान लाल रंगाने रंगवून घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी नक्षीकाम करायचं, म्हणजे तो दिसायलाही छान दिसतो, म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतो, म्हणजे लक्ष्मी त्या कलशाकडे आकर्षित होईल. तर आता त्या काय करायचंय, प्रथम त्याच्यामध्ये अख्खे म्हणजे कणिक नाही, म्हणजे तांदळाचे तुकडे नाही, अख्खा तांदूळ त्याला हळदीने पिवळा करायचा आणि असे एवढ्या 5 मुठी येतील असे तांदूळ ठेवायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय घालायचंय आपल्याला, पिवळ्या कवड्या, नंतर गोमती चक्र, काळी हळद, पिवळी हळकुंड, म्हणजे त्याला गाठ असते, हळकुंडाला गाठ असते, गाठीचीच हळकुंड घ्या. मी माझ्या मागच्या व्हिडिओ देखील सांगितलंय, गाठीचीच हळकुंड, फुलं असलेली लवंग, केशर, लाल गुंजा, पिवळा गुंजा, नंतर कमळगट्टेचे मणी, हिरवी वेलची आणि एक गुलाबाचं लाल फूल आणि दालचिनीचा तुकडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्खे धणे सुद्धा अर्धे असले नाही पाहिजेत, पूर्ण धणे असले पाहिजेत. असे अख्खे धणे असे आपल्याला घालायचे आहेत. कवड्या 5, गोमती चक्र 5, हळकुंड 5, असं सगळं ते 5 आणि धणे आपल्याला मूठभर धणे असं आपल्याला ते घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक चांदीचा कॉईन घालायचा. त्या कॉईनवर माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती किंवा गणपती आणि माता लक्ष्मी, पण लक्ष्मी माता ही कमळामध्येच विराजमान झालेली असली पाहिजे आणि उभी कधीच घालू नये. आणि तो एक चांदीचा कॉईन. त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे, त्यामध्ये सुटे पैसे किंवा 10-20 अशा नोटा त्यामध्ये घालायचे. पण सुटे पैसे घातल्यानंतर तो कॉईन पूर्ण भरला पाहिजे. जसा लक्ष्मीच्या हातामध्ये जो कलश असतो ना, त्यामध्ये कसे पैसे खूप भरलेले असतात, तसा आपल्याला कलश पूर्ण असा भरायचा आहे, पूर्ण कलश भरायचा आहे. आणि तो नंतर आपल्याला सकाळी हे करायचं. सकाळी नाही वेळ मिळाला तर दुपारी करा, पण हा कलश पूर्ण असा भरून घ्या. आणि तो लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपल्याला तो तयार केल्यानंतर तो रात्री जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनाची पूजा करणार आहात ना, तेव्हा हा कलश लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून त्यावर आपल्याला काही मंत्रोपचार करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. पण तो कलश पूर्ण असा उघडा आपण लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवायचा आहे, जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपादृष्टी त्या कलशावर पडेल. तो कलश असू दे किंवा मी सांगितलेली पोटली असू दे, काही ती लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर आपल्याला ठेवायची आणि त्यावर आपल्याला म्हणजे लक्ष्मी मातेचा
त्याच्यावर नजर पडेल आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर राहील. तर आपल्याला काय करायचं आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवआर्ण मंत्र आणि 16 वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ म्हणायचा आहे. पण हे सगळं आपल्याला कमळगट्टेच्या माळेवरच करायचं आहे, कारण लक्ष्मी मातेचे जे सगळे मंत्र आहेत ते आपल्याला कमळगट्टेच्या माळेवरच म्हणायचे आहेत. त्यामुळे 108 वेळा मात्र स्वामी समर्थ मंत्र जरूर म्हणा. आणि हे सर्व आपल्याला रात्री 12 वाजता करायचं आहे. ही सगळी सेवा आपल्याला रात्री 12 वाजता करायची आहे. म्हणजे संध्याकाळपासून आपण लक्ष्मीपूजनाची पूजा करतच असतो, तुमच्या इतर काही सेवा असतील आणि काही असेल ते सगळं करत असताना ही सेवा देखील आपल्याला जरूर करायची. ह्याला जास्त वेळ लागणार नाहीये, पण तुम्हाला हे रात्रीच्याच वेळेत करायचंय, ज्या वेळेला लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत असतं त्याच वेळेला हे सगळं आपल्याला करायचंय. आणि नंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपली स्नान वगैरे झालं, पूजा झाली की नंतर तो कलश आपल्या तिजोरीमध्ये खाली एक लाल कपडा अंतरायचा, त्यावर हा कलश ठेवायचा. हा कलश ठेवल्यानंतर त्यावर एक नोटांचं असं बंडल ठेवायचं. किती नोटांचं ठेवा, 100चं ठेवा, 500चं ठेवा की 10चं ठेवा, कितीही ठेवा, पण ते वर्षभर आपल्याला खर्च करायचं नाही. ते तसंच आपण ते त्या कलशावर ठेवायचं आहे. आणि हे जे तुम्ही करणार हे केल्यानंतर आपल्याला तिजोरीत लक्ष्मी त्या कलशाला नमस्कार करून आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मी मातेला सांगायचं आहे की असंच माझ्या घरात धनधान्य पैसा असाच टिकून राहू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्या घरावर राहून दे, अशी लक्ष्मी मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची. आणि तुम्ही हा नक्की उपाय करा, हा करा किंवा पोटलीचा करा, नक्कीच करा, कारण हा उपाय केल्याने तुमच्या घरात धनधान्याची बरकत नक्कीच होणार. हा उपाय करून तुम्हाला 2 महिन्यातच तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होणार. आणि नक्कीच तुम्ही मला खरोखरच 2 महिन्यात तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला काय अनुभव आले, हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. कारण मला असं वाटतं की कुणालाही ह्याचा वाईट अनुभव नक्कीच येणार नाही, सगळ्यांना याचे चांगलेच अनुभव येतील. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.